आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत नागवडे इंग्लिश स्कूलने दिल्या नागपंचमी निमित्त बालपणीच्या आठवणी। आम्ही फक्त शिक्षण देत नाही तर संस्कार आणि परंपरा जपतो, अनुराधा नागवडे यांचे गौरवोद्गार। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। नागपंचमी म्हटलं की प्रत्येक माहेर वाशिनीला डोळ्यासमोर उभं राहतं ते माहेरचं अंगण, अंगणात बांधलेला मोठा झोका आणि सख्यांबरोबर रंगणारे खेळ, गाण्याच्या भेंड्या आणि सणाच्या निमित्तानं मिळणारा मनमुराद आनंद। याच बालपणीच्या माहेरच्या आठवणींना उजाळा देत शिवाजीराव नारायणराव डेपुटी स्कूल आणि कौशल्यदेवी नागवडे इंग्लिश स्कूल यांच्या वतीनं नागपंचमीचा सण आगळ्या वेगळ्या पद्धतीनं साजरा करण्यात आला। महिला पालकांसाठी पाककला, विविध मनोरंजक खेळ, प्रश्नांना शीघ्र उत्तरे, गाण्याच्या भेंड्या, विविध पाककला कृती आणि विशेष आकर्षण ठरलेला मोठा झोका, अशा विविध उपक्रमांनी शाळेचा परिसर अक्षरशः आनंदाने फुलून गेला। तुळजाभवानी शिक्षण संस्थेच्या सचिव अनुराधा नागवडे यांचे औक्षण करत शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी ढोल ताशांच्या गजरात तसेच टाळ्यांच्या कडकडात त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले। यानंतर महिला पालक आणि विद्यार्थिनींसाठी उभारण्यात आलेल्या मोठ्या झोक्याचे पूजन करून तो सर्वांसाठी खुला करण्यात आला। झोका झुलताना महिलांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि एकमेकींसोबत गप्पांमध्ये रंगलेल्या बालपणीच्या आठवणी यामुळे वातावरण अगदी माहेरच्या अंगणासारखे झाले होते। पाककला स्पर्धेलाही महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। विविध प्रकारचे आकर्षक आणि स्वादिष्ट पदार्थ महिलांनी तयार करून आणले होते। अनुराधा नागवडे यांनी प्रत्येक पदार्थाची माहिती घेत त्याची चवही घेतली आणि सहभागी महिलांचे मनापासून कौतुक केले। विविध कार्यक्रमांच्या दालनांचे उद्घाटनही मान्यवर महिलांच्या हस्ते करण्यात आले। विशेष म्हणजे गाण्याच्या भेंड्यांमध्ये अनुराधा नागवडे यांच्यासह महिला पालकांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला, त्यामुळे कार्यक्रमाची रंगत आणखीनच वाढली। संगीत खुर्चीसह विविध खेळांमध्ये महिलांनी अक्षरशः बालपण जगलं। धकाधकीच्या दैनंदिन जीवनातही ताणतणाव काही काळ बाजूला ठेवत महिलांनी मनसोक्त आनंद लुटला। खेळ, गाणी, झोका आणि हास्य विनोदाच्या माध्यमातून अनेक वर्षापूर्वीच्या माहेरच्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या। महिला पालक स्नेहल भूषण बगाडे यांनी दरवर्षी अशा प्रकारचे विविध उपक्रम आयोजित करण्याबद्दल समाधान व्यक्त करत संपूर्ण कार्यक्रमाचे कौतुक केले। नमस्कार, माझं नाव सौ स्नेहल भूषण बगाडे। मी आज तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानच्या शिवाजीराव नागवडे डेपुटी स्कूल आणि कौशल्यदेवी नागवडे इंग्लिश मीडियम स्कूल या कार्यक्रमात नागपंचमीचा जो कार्यक्रम होता स्कूलने ठेवलेला त्यात सहभागी झाले होते। महिलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी, त्यांची सर्जनशीलता वाढण्यासाठी आणि त्यांना अनेक गोष्टींमध्ये प्रोत्साहन देण्यासाठी स्कूलमधून हा जो उपक्रम राबवला जातो खरंच तो स्तुत्य आहे। आणि यासाठी सगळे नागवडे वहिनींचं, प्रिन्सिपल मॅम आणि गोलांडे सरांचं मी मनापासून आभार मानते। यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना तुळजाभवानी शिक्षण संस्थेच्या सचिव अनुराधा नागवडे यांनी सांगितले की शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकातील ज्ञान नव्हे, विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत भारतीय संस्कृती, परंपरा, संस्कार, सण, उत्सव यांची ओळख होणेही तितकेच महत्त्वाचे आहे। त्यामुळे पालकांच्या आवडीनिवडी आणि आपल्या संस्कृतीशी जोडलेले सण यांचा आनंद विद्यार्थ्यांसोबत पालकांनाही मिळावा यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन केले जाते। आज आपल्या इंग्लिश मीडियम मध्ये शिवाजीराव नागवडे डेपुटी इंग्लिश मीडियम स्कूल आणि कौशल्यदेवी नागवडे इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमानाने दरवर्षीप्रमाणे आपल्याकडे नागपंचमी जी महिलांचा सण असतो त्याप्रमाणे महिलांमध्ये जे विविध कलागुण आहेत त्याला वाव देण्यासाठी आपण दरवर्षी हा प्रोग्राम घेतो। त्यामध्ये पाककला, मेहंदी, रांगोळी, त्यांच्या गाण्याच्या भेंड्या, अंताक्षरी, त्यांनी आज ज्वेलरी बनवलेली महिलांनी होम मेड अँड हँडमेड ही ज्वेलरी इथे त्यांनी आणली होती। अशा अनेक त्यांची संगीत खुर्ची, परत त्यांचा आता डान्स आहे महिलांचा,
बऱ्याच गुन्हा जे महिलांमध्ये आहेत ते दरवर्षी आपल्याकडे असा प्रोग्राम घेऊन फक्त मुलंच नाही तर पॅरेंट्सचा सुद्धा एक प्रोग्राम असतो. बरेच असतात, त्यामधला हा एक आहे आणि महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामध्ये असतो. आणि महिलांचे जे गुण आहेत, मला तर असं वाटतं की श्रीगोंद्यामधल्या महिला आहेत खूप ऍक्टिव्ह आहेत. त्यांना खूप गोष्टी येतात, खूप गोष्टींचं त्यांना नॉलेज आहे. तिथे एक रॅपिड फायर शो होता ज्यामध्ये महिलांना खूप असे अवघड प्रश्न विचारले जात होते, 3 ऑप्शन दिले जात होते. ते सुद्धा महिलांनी खूप चांगल्या पद्धतीने उत्तरं दिले. म्हणजे फक्त चूल आणि मूल म्हणजे सांभाळता बाकी सर्वांगीण विकास महिलांचा सुद्धा व्हावा आणि त्यांच्यामध्ये ते गुण आहेत ते जगाला दिसावेत किंवा त्यांना सुद्धा आत्मविश्वास, त्यांचा कॉन्फिडन्स बिल्ड व्हावा म्हणून आपण हे सगळे प्रोग्राम घेतो आणि आपण सगळेजण त्यासाठी दरवर्षीप्रमाणे येता सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो आणि हा कार्यक्रम असाच वर्षानुवर्ष राहावं. आता पहिली जी आपली बॅच होती त्यांचे पॅरेंट्स आज आपल्या बरोबर आहे. आज आपल्याला आता एवढे वर्ष झाले तरी सुद्धा हा पालकांचा उत्साह टिकून आहे. आणि असं नाही की आता हे जर आपल्याकडे आपण त्याची स्पर्धा घेतली, पाककला स्पर्धा किंवा कुकिंगची, तर स्पर्धक पण मास्टर शेफ असणारे आहेत. मेहंदी, रांगोळी त्याच्यातले मास्टर शेफ त्यांना जे त्यांचं निरीक्षण करायला येतात, त्यांचे जे नंबर काढतात ते सुद्धा खूप त्यामधले तज्ञ असे बोलवले जातात आणि यांचे सगळ्यांचे नंबर काढून यांना बक्षीस दिले जातं, त्यांना नाश्त्याची सोय केली जाते आणि एक महिलांसाठी एन्जॉयमेंटचा हा कार्यक्रम असतो दरवर्षीप्रमाणे. आपण पण आलात, आपले पण मनापासून आभार. धन्यवाद. आणि म्हणूनच नागोडे शिक्षण संस्था केवळ शिक्षण देणारी संस्था नाही, तर संस्काराची शिदोरी देणारी आणि भारतीय संस्कृती व परंपरांची वीण पुढील पिढीपर्यंत पोहोचविणारी संस्था आहे, अशा भावना महिला पालकांनी यावेळी व्यक्त केल्या. नागपंचमीच्या निमित्तानं महिलांना मिळणारा एक दिवस पुन्हा बालपण जगण्याचा, माहेरच्या आठवणीमध्ये रमण्याचा आणि जुन्या स्नेहबंधांना नव्याने उजाळा देण्याचा. एकूणच नागपंचमीचा हा उत्सव फक्त सणाचा उत्सव राहिला नाही, तर तो ठरला महिलांच्या आठवणींचा, आनंदाचा आणि आपल्या संस्कृतीशी असलेल्या नात्याचा सुंदर सोहळा. आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथेच थांबू. पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये. तोपर्यंत जय हिंद. दक्ष टाइम 24 लाईव्ह साठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर.